हाय माय डिअर लवली पीपल्स, आय होप यू आर ऑल डुईंग ग्रेट अँड फॅन्टास्टिक. तुमच्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला आज जाणून घेऊया शनी अमावस्याबद्दल. तर आज आहे शनी अमावस्या. तर ही अमावस्या 28 मार्च म्हणजे आज संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे आणि 29 मार्चला संध्याकाळी 4:30 वाजता संपणार आहे. 2025 या वर्षातली पहिली शनी अमावस्या आहे. हिंदू धर्मात अमावस्या तिथी अत्यंत पवित्र मानली जाते. एका वर्षात 12 अमावस्या आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे महत्त्व आहे, परंतु शनी अमावस्या विशेष महत्त्वाची मानली जाते. जेव्हा अमावस्या तिथी शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या असे म्हणतात. शनी अमावस्याचे महत्त्व काय आहे मग जाणून घेऊया. शनिदेवाचा प्रकोप शांत करण्यासाठी आणि शनीशी संबंधित दानधर्म करण्यासाठी शनी अमावस्याचा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी विशेषतः शनिदेवाशी संबंधित दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी मोहरीच्या तेलात तीळ मिसळून काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचे तेल, लोखंडी वस्तू आणि उडीद डाळ यांचे दान करावे. याशिवाय शनिदेवाचा अभिषेक करणे आणि त्यांचा मंत्राचा जाप करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. तर ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माचे फळ देणारे आणि न्यायाचे देवता मानले जाते. त्यांना सर्वात क्रूर ग्रह देखील म्हटले जाते, परंतु त्यांना नशिबाचा निर्माता देखील मानले जाते. शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात आणि चुकीच्या कृत्याची शिक्षाही देतात. जर एखाद्या व्यक्तीवर शनीची कृपा असेल तर त्याची सर्व कामे यशस्वी होतात, परंतु शनी अशुभ स्थितीत असेल तर जीवनात अनेक अडथळे निर्माण होतात. तर तुम्ही काय करू शकतात मग शनी अमावस्येला? तर शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करा. ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. काळे कपडे, लोखंडी वस्तू, काळे तीळ दान करा. पिंपळाच्या झाडाची पूजा करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. गरजू लोकांना अन्नदान द्या आणि पक्ष्यांसाठी धान्य ठेवा. सूर्योदयापूर्वी स्नान करून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. आणि 7:30 मुक्ती मिळवण्याचं असेल तर जाणून घेऊया त्यावरचे पण उपाय. ज्या लोकांवर शनीची 7:30 किंवा ध्येयाचा प्रभाव आहे त्यांनी या दिवशी तर्पण, पिंडदान, पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. यामुळे शनिदोषाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनात शांती, समृद्धी येते. तसेच या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करणे आणि काळे तीळ अर्पण करताना ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. यामुळे शनीची 7:30 अशुभ प्रभावापासून दिलासा मिळतो. शनी अमावस्येला विशेष महत्त्व असून या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. या प्रसंगी केलेले दान आणि मंत्र जप केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. जर शनी अमावस्येला तुम्ही हे भक्तिभावाने हे उपाय केले तर शनिदेवाचा आशीर्वाद मिळू शकतो. आणि चला आपण सगळे मिळून शनिदेवाचा आशीर्वाद घेऊया. तर तुम्हा सगळ्यांना शनी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय. लॉर्ड्स लव्ह यू.